नमस्कार फ्रेंड्स, सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत थंडीत एक वेगळा पदार्थ मिळतो, ती म्हणजे ओली हळद. तर आपण आज बघणार आहोत ओल्या हळदीचं पौष्टिक असं लोणचं. तर चला बघूया. तर आता आपण ओल्या हळदीचं लोणचं बघतोय. तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो ओली हळद घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, छान अशी ही आहे. ही थंडीतच हळद मिळते. तर आता आपण ही हळद आदल्या रात्री स्वच्छ धुवून घेतली होती. धुवून चांगल्या सुती कपड्यावर रात्रभर पसरून ठेवलेली झाकून. ती आता छान कोरडी झालेली, कुठेही ओलसर वगैरे अजिबात नाही आहे. तर आपण आता ह्या हळदीचे साल काढून घेऊया आधी, सगळ्यात आधी. आणि बघू शकता तुम्ही, साल लगेच निघतात. साल काढताना आपण जे सुरी किंवा काय घेणार आहे ते पण स्वच्छ असं कोरडं असायला पाहिजे. ओलसर काहीच वापरायचं नाही. बघू शकताय तुम्ही, लगेचच साल निघते. अगदी पातळ साल आहे हळदीला. तर आता आपण अशाच प्रकारे सगळ्या हळदीची साल काढून घेऊया. बघू शकताय छान साल निघले, कलर किती सुंदर दिसतोय हळदीचा. आता अशीच आपण सगळ्या हळदीची साल काढून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता, इथं आपण सगळी हळद ही साल काढून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे. एकदम व्यवस्थित साल निघलेलं आहे याचं. आता आपण ही हळद खिसणीने खिसून घेऊया. शक्यतो मोठी खिसणीच वापरायची, किंवा याचे तुम्ही उभे कापसुद्धा करू शकता. असं मोठे मोठे असे खिसायची, म्हणजे छान लागते लोणचं याचं. असं खूप बारीक नाही करायचं. बघू शकताय तुम्ही, मस्त अशी हळद आपली लंबडी लंबडी खिसून झालेली आहे. तर आता आपण अशाच प्रकारे बाकी सगळी हळद खिसून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता, इथं आपण सगळी हळद ही खिसून घेतलेली आहे. आता हे अर्धा किलो हळद आहे. तर ह्या अर्धा किलो हळदीसाठी मी हे एवढं आलं घालणार आहे. बघू शकताय तुम्ही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण आल्यामुळं लोणच्याला टेस्ट छान येते. हे आलंही आता आपण याच्यात खिसून घेऊया. जशी आपण हळद खिसून घेतली तसं आले ही व्यवस्थित धुवून कोरडं करून साल काढून घेतलेली आहे. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरीही चालू शकतं, पण आल्यामुळं टेस्ट छान येते. तर आता आपण हे सगळं आलं हळदीत खिसून घेऊया. तर आता आपली हळद आणि आलं खिसून झालेलं आहे. त्याच्यासाठी इथं मी 1 वाटीभर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मोठी वाटी तेल घेतलेलं आहे, कारण आपण अर्धा किलो हळद घेतलेली आहे. तर ते लोणचं 5 ते 6 महिने तर नक्कीच टिकणार आहे. त्यामुळं तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी. तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण हे तेल गरम करून घेणार आहे. खूप जास्त उकळून नाही घेणार, फक्त आपण हे तेल गरम करून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, इथं आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. हलकी हलकी वाफ यायला चालू झालेली आहे. आपण उकळून नाही घेणार आहे. आता ही वाफ यायला चालू झाली तर आपण गॅस बंद करूया आणि हे तेल आपण कोमट व्हायला ठेवूया. आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे तेल आपलं कोमट होईल. खूप जास्त थंड आपण करून घेणार नाही आहे, आपल्याला कोमटच तेल लागणार आहे. तर अर्धा किलो हळदीसाठी इथं मी मसाल्यासाठी 3 चमचे धने घेतलेले आहेत. 3 चमचे मोठी पिवळी मोहरी घेतलेली आहे. 4 चमचे मोहरी घेतलेली आपली नेहमीचीच. 3 चमचे जिरे घेतलेले आहेत. 4 लवंगा घेतलेले आहेत आणि थोडेसे मिरे घेतलेले, 7-8 मिरे, आणि अगदी थोडीशी मेथी घेतलेली आहे. आणि 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. 3 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 4 लिंबाचा रस घेतलेला आहे. तर आता आपण हे सगळे मसाले एकत्रच पॅनमध्ये भाजून घेणार आहे. खूप जास्त भाजायचे नाही आहे, हलके गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले. वास वगैरे येऊपर्यंत असे खूप जास्त गरम करायचे नाहीत, नाहीतर त्याचं हे बिघडतं. आता आपण हे हलके गरम करून घेऊया मसाले. मीठ अगदी गॅस कमी आहे. 1 मिनिटभरच आपण हे मसाले सगळे गरम करून घेऊया. 1 मिनिटभरानंतर बघू शकता तुम्ही, आपले मसाले छान परतले गेलेत. खूप जास्त नाहीत, अगदी हलके भाजलेले आहेत. मोहरी थोडीशी तडतडायला सुरू झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यातच हे मेथी दाणे मी थोडेसे आधी भाजून घेतलेले सेपरेट, ते पण याच्यातच मिक्स करूया आणि हे थंड करून घेऊया 1-5 मिनिटं आणि मग मिक्सरला लावून घेऊया. हे
तर आता आपले मसाले बऱ्यापैकी थंड झालेले आहेत, ते आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. खूप जास्त बारीक नाही करायचे, अशी दरदरीत पावडर करून घ्यायची आहे. तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता इथं आपण हे मसाला सगळा खूप जास्त बारीक नाही केलेला, अगदी असा मोठा मोठा बारीक केलेला आहे. आता याच्यातच आपण जे आपण तिखट घेतलेलं आहे लाल तिखट ते घालूया. मी 3 ते 4 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. मीठ घालूया चवीनुसार आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्सरला मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आता हे सगळं खूप छान मिक्स झालेलं आहे. याच्यातच तिखट टाकल्यामुळं व्यवस्थित ते मिक्स झालेलं आहे. हा मसाला तुम्ही बाकीच्याही कोणत्याही लोणच्याला असंच वापरू शकता. तर आता आपण मिक्स करून घेऊया आपलं लोणचं. तर आता आपण जे गरम करून तेल ठेवलेलं ते आता बऱ्यापैकी आपलं कोमट झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. खूप जास्त असं हे नाही होत, बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता आपण थोडासा याच्यात एक हिंग टाकलेला आहे, एक अर्धा चमचा हिंग याच्यात टाकलेला आहे. तर हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तेल छान कोमट झालेलं आहे, गरम नाही आहे. आणि आता आपण लोणचं मिक्स करूया. इथं सगळी हळद मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि आपण जो लोणच्याचा मसाला केलेला आहे तो आता याच्यात टाकूया. तुम्हाला जर वाटलं मसाला जास्त झालेला आहे तर तुम्ही थोडासा कमीही करू शकता, थोडा ठेवू शकता, पुन्हा कशाला तर वापरू शकता कोणत्याही लोणच्याला. आणि अजून एक गोष्ट, या मसाल्यात तुम्ही थोडीशी बडीशेप घातली तर लोणचं अजूनच छान लागतं. बडीशेपनी एक वेगळीच टेस्ट येते लोणच्याला. आपण मसाला याच्यात टाकलेला आहे. मसाला आधी आपण सगळा हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एवढा मसाला आपल्याला पुरेसा झालेला आहे, खूप जास्त झालेला नाही आहे. वास तर खूप खमंग येतोय जसं हे सगळं मिक्स होईल तसं. आधी ओल्या हळदीचा वास खूप सुंदर येतोय, त्याच्यात हा मसाला मिक्स केल्यावर तर अजूनच छान येतोय वास. व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं. मसाला एकसारखा सगळीकडे लागला पाहिजे हळदीला. तर बघू शकता तुम्ही आता छान मिक्स झालेलं आहे आपलं हे मसाला. आता याच्यात आपण जे तेल घेतलेलं आहे कोमट ते घालूया. ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जेवढं जास्त तेल घालून तेवढं लोणचं छान टिकतं आणि मुरतंही छान. हे तेल एक वाटीभर तेल आपल्या ह्या लोणच्याला पुरेसं झालेलं आहे. आता याच्यात आपण लिंबाचा रस घालूया. इथं मी 3 लिंबाचा रस घेतला आहे. तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल कमी केला तरी चालतो किंवा जास्त घेतला तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित 1 मिनिटभर छान मिक्स करून घेऊया. खूपच मस्त वास येतोय लिंबाचा रस घातल्यावर. तर कलर तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय. आता हे 1 मिनिटभर छान मिक्स करून घेऊया, म्हणजे आपलं हळदीचं लोणचं तयार आहे. तर आता तुम्ही बघू शकता तेल मसाले वगैरे मिक्स केल्यावर आपलं लोणचं किती छान दिसतंय. तेल पण आपलं पुरेसं झालेलं आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत 1-2च चमचे बारीक चिरलेला गूळ. याने टेस्ट लोणच्याची छान बॅलेन्स होते, आंबट गूळ टेस्ट छान लागते. आता ही गूळ पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे गूळ मिक्स झाला की लोणचं अजून थोडंसं ओलसर होतं आणि मुरायला पण मग ते छान होतं. तुम्हाला गूळ नसेल टाकायचा, नाही टाकला तरी चालू शकतो, पण टेस्ट छान येते गुळाने. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी हे लोणचं खूप जास्त बाकीच्या लोणच्यांसारखं मुरावं वगैरे लागत नाही. इन्स्टंट लोणचं होतं हे, तुम्ही लगेच खाऊ शकता. आता गूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे ठेवून देऊया आपण झाकून.
तर फ्रेंड्स, तुम्ही आता बघितलेलंच आहे, आपण ओल्या हळदीचं लोणचं अगदी सोप्या आणि घरगुती साहित्यात इथं केलेलं आहे. तर हे लोणचं खूप छान, जेवढं खायला टेस्टी लागतं तेवढंच हे आपल्या शरीरासाठी पौष्टिकही आहे. तर सीझन आहे तोपर्यंत एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी सुजाताज किचनला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.